महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार. कामवालीवर विश्वास ठेवला पण सीसीटीव्ही पाहताच पायाखालची जमीन सरकली. घरात कामवाली बाई ठेवताय तर थांबा, पहिले हे बघा. चपाती कटवट लागत होती. कुटुंबाची लिव्हर खराब. मोलकरणीचेच किसळवाणे कृत्य उघड. कणिक मळताना मिळायची. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून समोर आली एक घटना ऐकल्यावर कदाचित तुम्ही घरात बनणाऱ्या प्रत्येक पोळी कणकीकडे संशयाने पाहाल, कारण एका कुटुंबाच्या घरात काही दिवसापासून एक विचित्र गोष्ट घडत होती. चपाती कटवट लागत होती. घरातील सदस्य आजारी पडत होते. डॉक्टरकडे जाऊनही त्रास कमी होत नव्हता आणि हळूहळू कुटुंबातील काही जणांना लिव्हरशी संबंधित समस्या जाणवू लागल्या होत्या. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं कदाचित काही संसर्ग असेल, हवामानाचा परिणाम असेल किंवा खाण्यापिण्यात काहीतरी गडबड झाली असेल. पण हा प्रश्न मात्र मनात सतत घोळत राहिला की जर घरात सगळं नेहमीप्रमाणे होत असेल तर मग सगळ्यांची तब्येत एकाच वेळी का बिघडते. अखेर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी घरातील स्वयंपाकघरावर नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर जे आलं ते पाहून त्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. गाझियाबाद येथे एका रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या कुटुंबासोबत हा एक उघडा प्रकार वृत्त आहे. घर मोठं होतं, कुटुंबातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त होते आणि घरातील स्वयंपाकाची जबाबदारी एका महिलेवर होती. म्हणजे रीना. उपलब्ध वृत्तानुसार रीना जवळपास 8 वर्षापासून त्या कुटुंबाकडे काम करत होती. 8 वर्ष हा काळ थोडा मोठा नाही आणि थोडा लहान पण नाही. एखाद्या घरात एखादी व्यक्ती इतकी वर्ष काम करत असेल तर ती घरातील सदस्यासारखीच ओळखीची होते. तिच्यावर विश्वास निर्माण होतो आणि ती घरात कधी येते, कधी स्वयंपाक करते, कुठे काय ठेवते याकडे रोजच्या आयुष्यातले काही संशयाने पाहत नाही. या कुटुंबाचेही तसंच झालं. त्यांनी त्यांच्याकडे संशयाने बघितलं नाही, पण काही काळानंतर घरातील सदस्याची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. सुरुवातीला हा प्रकार फार गंभीर आहे असं कुणालाही वाटलं नाही. मात्र एकामागून एक व्यक्ती आजारी पडू लागल्यानंतर कुटुंबाची चिंता वाढली. घरातील सदस्यांना पोटाशी संबंधित त्रास होता आणि काही जणांना लिव्हरशी संबंधित समस्या जाणवत होत्या, अशी माहिती वृत्तामध्ये आहे. त्यामुळे कुटुंबियांनी डॉक्टरकडे धाव घेतली. तपासण्या झाल्या, औषध सुरू झाली, उपचार झाले. काही दिवस गेले पण अपेक्षित होतं सुधारणा होत नव्हती. एकाच घरात राहणाऱ्या अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्यामुळे हा काळ केवळ योगायोग आहे असा प्रश्न निर्माण झाला. घरात बाहेरचं खाणं कमी होतं. शक्य तितकंच घरात जेवण घेतलं जात होतं. मग आजारपणाचं कारण काय? कुटुंबियाच्या मनात ती चिंता होती, कारण एखादी व्यक्ती आजारी पडणं आणि घरातील अनेक सदस्यांना वारंवार एकसारखा त्रास होणं. त्यामुळे आता फक्त औषध घेऊन थांबायचं नाही, तर त्या समस्येच्या मुळापर्यंत जायचं असा निर्णय घेण्यात आला. कुटुंबियांनी घरातील अन्न आणि स्वयंपाकाकडे अधिक बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. रोज कोण स्वयंपाक करतं, कोण कणिक मळतं, अन्न तयार होताना स्वयंपाकघरात नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची गरज भासू लागली. कारण घरात बनवणारे जेवण सगळेच खात होते, तरी सगळ्यांची तब्येत ठीक होत नव्हती. याच काळात कुटुंबियांच्या मनात आणखी एक संशय निर्माण झाला. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवली तर कदाचित या सगळ्या मागचं सगळं कारण समोर येईल. त्यामुळे स्वयंपाकघरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅमेरे लावल्यानंतर मात्र कुणालाही कल्पना नव्हती की पुढे त्या कॅमेऱ्यात कैद होणारा एक व्हिडिओ हा संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण देणार आहे. कॅमेरा लावण्यात आला. घरातील रोजचं काम नेहमीप्रमाणे सुरू होतं. बाहेरून पाहता सगळे काय अगदी सामान्य होतं. स्वयंपाक सुरू होता, कणिक मळली जात होतं, चपात्या बनत होत्या आणि घरातील सदस्य नेहमीप्रमाणे जेवत होते. पण आता या सगळ्या प्रक्रियेवर कॅमेराची तिरपी नजर ठेवलेली होती. काही वेळानंतर कुटुंबियाने फुटेज तपासायला सुरुवात केली. सुरुवातीला काही विशेष दिसला नाही. स्वयंपाकघरातील नेहमीच्या हालचाली होत्या. पण फुटेज पुढे पाहत असताना एक अशी हालचाल कॅमेऱ्यात दिसली ज्यामुळे कुटुंबियांना एकाच धक्का बसला. आधी त्यांना स्वतः डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पुन्हा फुटेज पाहिलं गेलं, त्यावर पुन्हा तेच दृश्य पाहिलं गेलं आणि आता संशयाची जास्त भीती घेतली जात होती. फुटेजमध्ये घरात काम करणारी रीना स्वयंपाकघरात काहीतरी करताना दिसत होती. ती एका भांड्याचा वापर करत होती. सुरुवातीला हे नेमकं काय आहे ते स्पष्ट होत नव्हतं, पण फुटेज बारकाईने पाहिल्यानंतर कुटुंबियांना धक्कादायक गोष्ट दिसली. वृत्तानंतर रीना स्वतःच लघवी एका भांड्यात जमा करताना आणि त्यानंतर ती अन्न तयार करताना प्रक्रियेत वापरताना कॅमेऱ्यात दिसली. लक्षात घ्या, एवढी बेकार परिस्थिती. विशेष म्हणजे ते कणिक मळताना त्या द्रव्याचा वापर करत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. म्हणजे ज्या कणकेपासून घरातील लोकांसाठी पोळ्या तयार होत होत्या त्या कणकेच्या प्रक्रियेवर हा प्रकार केला जात होता. 8 वर्षापासून ज्या महिलेवर विश्वास ठेवला जात होता तिच्याबद्दल असा संशय निर्माण होईल याची कल्पना त्या कुटुंबांना केली नव्हती. आता तुम्ही विचारसाल, हे कृत्य नेमकं किती काळापासून सुरू होतं, यामागचं कारण काय होतं? कारण हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. कॅमेऱ्यातील व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांना देण्यात आलेला वृत्त आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला रीनाने आरोप नकारल्याचं वृत्तात सांगतात, पण जेव्हा तिच्यासमोर कॅमेऱ्याची फुटेज ठेवण्यात आली
तेव्हा तपासाला वेगळं वळण मिळालं. पोलिसाच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तिने कृत्य केल्याची कबुली दिली आणि इथेच या संपूर्ण प्रकरणामागचं खरं कारण समोर आलं. पोलिसाच्या माहितीनुसार रीनाने कृत्य सुडाच्या भावनेतून केल्याचा दावा आहे. घरातील मालक तिच्या छोट्या-छोट्या चुकांवरून तिला वारंवार ओरडत असल्यामुळे ती नाराज होती आणि त्यातूनच तिने असा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितलं. म्हणजे वरवर पाहता घरात रोजचे आयुष्य सुरू होतं, पण दुसरीकडे या महिलेच्या मनात मालकाविषयी नाराजी निर्माण झालेली होती. मात्र ही नाराजी व्यक्त करण्यासाठी तिने निवडलेला मार्ग अत्यंत धक्कादायक होता. कारण त्यांचा फक्त एखाद्या व्यक्तीशी वाद नव्हता, तर घरातील प्रत्येकाच्या अन्नाशी संबंधित गंभीर प्रकार होता. पोलिसांनी तिच्याविरुद्ध कारवाई केली. तिला अटक करण्यात आलं. या प्रकरणात आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे कुटुंबातील सदस्य आधीपासूनच आजारी पडले होते. त्यामुळे घरचं जेवण सुरक्षित आहे का, याबद्दलची कुटुंबियाच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. उपलब्ध वृत्तामध्ये कुटुंबातील काही सदस्यांना लिव्हर संबंधी समस्या असल्याचं नमूद करण्यात आलं. मात्र ही आरोग्यविषयक त्रास नेमकं याच कृत्यामागे झालं असं वैद्यकीय निष्कर्ष उपलब्ध वृत्तातून स्पष्टपणे दिसलेला नाही. त्यामुळे या घटनेचा उल्लेख करताना हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कुटुंब आजारी होतं. स्वयंपाकघरातील हा प्रकार कॅमेऱ्यात आढळला आणि त्यानंतर पोलिसात तक्रार झाली. याच कारणामुळे लिव्हर खराब झाले असा अंतिम वैद्यकीय निष्कर्ष मात्र सांगणे योग्य ठरणार नाही. कारण की मोलकरणीने जे केलेले कृत्य आहे ते खरंच एकदम लाजाळवाणे आहे. असे कृत्य केल्यास सर्वांना कठोर ते कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण आपण ज्या घरात रोज-रोज काम करतो, 1 ते 2 वर्ष काम करणाऱ्या पण सदस्यासारखं होतं. ही मोलकरणी किंवा हे नोकरानी जे आहे, ते तर 8 वर्षापासून तिथे काम करत होती. त्याचं काम हे होतं, की तिथे इमानदारीने आणि सुरळीतपणे काम पार पाडणे. परंतु त्याच्या छोट्याशा मालकाच्या एका कृत्यामुळे त्याने हे एवढे मोठे पाऊल उचलले. परंतु हे पाऊल आणि हे घेतलेला बदला हे त्याच्यासाठी धोकादायक ठरला आणि असे कृत्य हे खरंच धोकादायक ठरते. म्हणून कमेंटमध्ये कळवा, तुमच्या घरी पण मोलकरणी आहे का? तुम्हाला पण असे त्रासदायक घटना घडतात का? तर याचा निष्कर्ष अजून आलेला नाही. पाहूया पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.